हॅलो हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपला एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी स्पेशल ब्लॉग टाकणार आहे, तो म्हणजे डीमार्ट्स. तर आमच्याकडे चंद्रपूरला डीमार्ट खुलला आहे एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर. आता पहिल्यांदा त्याच्यासाठी म्हणून एवढी गर्दी आहे. म्हणजे डीमार्ट सुरू होऊन जवळपास खूप दिवस झाले, जवळपास आता 15 दिवस पाऊण महिना होत आहे. आणि हा व्हिडिओ मी जरा उशीरच अपलोड करत आहे. पण मी मात्र डीमार्टच्या दुसऱ्या दिवशी गेलेली होती. ज्या दिवशी डीमार्ट सुरू झाला त्या दिवशी अत्यंत गर्दी होती, पाय ठेवायला जागा नव्हती. आणि नेक्स्ट डेला मग आम्ही गेलेलो आणि जाताना इतक्या कारांची लाईन, अरे बापरे. तर पार्किंग पूर्ण फुल होती, पार्किंगच्या बाहेरसुद्धा जागा, टू व्हीलरसुद्धा फुल, पार्किंगसुद्धा फुल. तर खूपशी लोकं बाहेरसुद्धा लाईन लावून होती आणि आतमध्ये सुद्धा तेवढीच गर्दी होती. तर हे बघा, ही बाहेरची गर्दी. आणि आम्ही भर दुपारी उन्हामध्ये निघलो. आणि चंद्रपूरची ऊन तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, महाराष्ट्रामध्ये अख्ख्या पहिला नंबर चंद्रपूरचा लागतो, इतकं ऊन. आणि त्या भर उन्हात आम्ही दुपारी गेलो का, तर तिथे थोडीशी गर्दी कमी मिळेल म्हणून. आणि तरी पण गर्दी होती. पण नशिबाने आम्हाला गेल्याबरोबर एक पार्किंगची जागा अवेलेबल होती आणि तुरंत तिथे आमची कार लागलेली. आणि त्यानंतर मग तिथे आम्ही पार्किंगवर ठेवलेली. त्यानंतर आम्ही केलं एंटर आता डीमार्टच्या अंदर. बघा, कालच सुरू झाल्यामुळे तिथे मस्त बलूननी वगैरे सजवून वगैरे आहे. आणि याचं उद्घाटन करायला म्हणून सुधीरभाऊ मुनगंटीवार आलेले होते. आणि त्यानंतर चला आता आपण जात आहोत आतमध्ये. ट्रॉली वगैरे घेतलेल्या. ट्रॉली घेतल्यानंतर विचार केला की इकडे जायचं की इकडे जायचं, आधी काही घ्यायचं, किराणा घ्यायचं की काय. तो म्हटलं चला आपण चाय तसं पितो, चायपासून म्हणजे चायपत्तीपासून मी सुरुवात केलेली. आणि तिथे पत्तीचे वगैरे पकड घेतले. त्यानंतर मग तेल घेते, म्हणजे घरचं किराणा जे असतं ते घेतलेलं. पूर्ण फुल बॅग आमची जी ट्रॉली घेतली ती पूर्ण फुल झालेली होती. तर अशा प्रकारे मस्त. आणि ते प्रत्येक जागीच गर्दी होती. तर आम्ही जिथे थोडंसं फुलं तिथे जाऊन पहिले जे सामान हवं आहे ते घेत होतं. सामान घेतल्यानंतर मग मला जरा थोडेसे म्हणजे मुलांना तर कपडे पाहिजे होते, तर मुलं कपड्याच्या सेक्शनमध्ये गेले. पियू गॉगल्स बघायला गेली. मग त्या जागी आम्ही इकडे तिकडे सगळेजण झालो, ज्यांना जे पाहिजे ते घेऊन घेतलं. कारण गर्दी होती आणि त्यातून वेळ खूप जात होता. तर त्याच्यामुळे मग इकडे मी बिलिंगसाठी आले, तरी मुलं काही ना काही बघतच होते. तर माझं बिल वगैरे सगळंच झालं. आणि मग आता आम्ही ट्रॉली बाहेरच आणली, कारण तिथल्या पिशव्या एकदम थर्ड क्लास असतात आणि त्या पिशव्यांचे ते एक्स्ट्रा चार्ज करतात. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण सरळ ट्रॉली गाडीमध्ये घेऊन जाऊया आणि तिथे सामान टाकूया. म्हणून आम्ही सरळ ट्रॉलीच घेऊन गेलो गाडीजवळ. आणि मग त्यानंतर मग इथे थोडेसे रील्स आणि फोटोज वगैरे काढले. तर कारण आणि मग आता निघालो आम्ही घराकडे यायला. तर पार्किंगची खूप गर्दी होती, हे कार काढत होते. तर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता जवळपास सायंकाळचे 7 होत आहे आणि मी सायंकाळला आज व्हिडिओ स्टार्ट केला, कारण सकाळी करते म्हणते सकाळचे कामं राहते. आणि त्याच्यानंतर एवढी ऊन आहे इकडे, त्याच्यामुळे एवढी ऊन आहे की एवढी गर्मी होते. कामं वगैरे झालं तर असं वाटतं नाही आता जाऊन थोडंसं बसावं आणि थोडंसं आराम करावं. तर अशा प्रकारे सध्या दिवस चाललेले आहे. पोरांना सुट्टी लागून त्यांचे स्कूल पेपर झाले, पेपर होऊन त्यांची शाळा सुरूसुद्धा झाली, रिझल्ट लागला, पास झाले आणि शाळासुद्धा लागली त्यांची न्यू सेशनची. तर 3 तास असते, पण असते आणखी ते रोजचं रुटीन सुरू झालेलं आहे. महिनाभर राहील, कारण महिनाभर 1 महिना इकडे शाळा असेलच. त्याच्यानंतर मग मे महिन्यात मात्र सुट्टी राहील, कारण की मे महिन्याची ऊन काही सहन होत नाही. तसंही आत्ताही शाळा नाही पाहिजे, पण माहीत नाही 1 महिन्यासाठी ते घेतात. तर असं तशी मुलं 2-3 महिन्यात जरा जास्त आगाव होऊन जातात. त्याच्यापेक्षा बरं की 1 महिना स्कूलमध्ये जाऊन तोच होमवर्क मग त्यांना मे महिन्यामध्ये पुरतो. आणि त्यानंतर मग जूनपासून रेग्युलर आपली स्कूल सुरू होते. इकडचं ऊन खूप भयंकर आहे, खूप चिडचिड आणि खूप आहे. उन्हात सर्वात फर्स्ट नंबर म्हटलं तर चंद्रपूर जिल्ह्याचा लागतो. तर त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता ज्याचा फर्स्ट नंबर लागतो तो कसा असेल. तर पण आम्हाला इथली सवय आहे, तर आम्हाला तसं काही नाही वाटत. तर चला आता मस्तपैकी थोडा वेळ मी झुललेली झुल्यावर आपल्या. हे बघा आमचा झुल्यावर थोडा वेळ झुललेली. मिस्टर ड्युटीवर गेले आहेत. आता मुलंसुद्धा एक स्टेडियमवर फिरायला गेलेले आणि क्रिकेट वगैरे खेळायला गेलेले आहेत. तर आता मी करते स्वयंपाक. आणि स्वयंपाक करायच्या आधी म्हटलं थोडेसे व्हिडिओज वगैरे बनवावं. तर रील्स वगैरे मी बनवून घेतलेल्या इंस्टाग्रामसाठी. तर तुम्ही तुम्ही नक्की जाऊन फॉलो करू शकता मला इंस्टाग्रामवर माझ्या IDचं नाव आहे रमा नगराडे, जे की आपलं यूट्यूबचंसुद्धा नाव आहे. तर हाच आहे रमा नगराडेच म्हणून. तर तुम्ही नक्की जाऊन तुम्ही तिथे व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्ही फॉलोसुद्धा करू शकता. तर चला आता मी करते स्वयंपाक आणि आपला रेग्युलर ब्लॉग आहे स्टार्ट. तर आजच मस्त हेअर वॉश केलेले, कारण इतकी गरमी होती. 2 दिवसाआड हेअर वॉश केले नाही की कसं तरी होऊन जातं. जर रोज हेअर वॉश केलं तर बरं वाटतं, नाही तर मग खूप चिडचिड होऊन जातं. आणि चला आपण आधी आतमध्ये जाऊया. अरे बापरे, एवढे मच्छर आहेत बाहेर. नेटची जाळी लावणं तरी पण खूप मच्छर येतात आणि खूप गरमी व्हायला लागली बाहेर. त्याच्यामुळे म्हटलं चला घरात येऊन फॅनच्या खाली गरमी व्हायला लागली मला. आणि आता मी स्वयंपाकाला लागते.
आता स्वयंपाक काय करू तो आहे आणि आज मस्तपैकी हेअर वॉश केल्यामुळे खूप छान हलकं हलकं वाटत आहे. चला आता केससुद्धा छान बनते. तेलसुद्धा आता ऑइल नाही लावणार कारण की आधीच उन्हाळा असल्यामुळे चिपचिपे केस होऊन जातात, त्याच्यामुळे ऑइल नाही लावणार. सरळ सरळ केस बांधून घेईल आणि आता स्वयंपाकाला लागते मी. एवढे मच्छर आलेत घरामध्ये, माहीत नाही कुठून येतात कुठून येतात काय येतात काही समजत नाही, कसले मच्छर तयार होतात. तर असं झोप ना मी मारतो तुला. रात्रीचे 10:30 वाजता यांचं नाटक. रात्रीचे 10:30 वाजता मस्ती आणि बाबू सोना 10:30 बज गए नाही 11 बज गए रात के. जेवता ड्युटीवरून. तर अशा प्रकारे रात्री 12 नंतर झोपून 12-1 वाजता झोपून सकाळी सकाळी उठावं लागलं. उठल्यानंतर मग सकाळी नाश्ता बनवून दिला मुलांना, त्यांना जायचं होतं स्कूलमध्ये. आणि मग जया करत होती स्वयंपाक, भेंडीची भाजी वगैरे. आणि त्यानंतर मग मी आता थोडीशी बसली आणि दुपारची वगैरे कामं झाली. त्यानंतर म्हटलं थोडंसं धोक्यावर झोके घेऊन येऊ द्या, थोडंसं बरं वाटतं. सकाळी सकाळी झुरलं की चाय पिल्यानंतर थोडंसं अगदी तो रुटीन असतो माझा. त्याच्यानंतर दुपारची वेळ झालेलीच होती आणि दुपारी मग मुली वगैरे सगळेजण या मस्त मस्ती करत होत्या. आणि त्याचबरोबर मग आणखी जयाचा जर स्वयंपाक सुरू होता. त्यानंतर मग सगळ्यांची कामं वगैरे झाली. तर असं माझा